यशयाचा ग्रंथ अध्याय 43 ओळी 4 मध्ये आम्ही वाचतो, प्रिय बंधू आणि भगिनीनो, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. म्हणजे प्रियनो, परमेश्वर आम्हाला अमोल म्हणत आहे. म्हणजे त्याचं मोल मापल्यासारखं नाही. आम्ही किती मौल्यवान आहो परमेश्वराला, ते परमेश्वर या वचनाद्वारे आम्हाला सिद्ध करून दाखवत आहे की आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही अमोल आहो, महत्वाचे आहो, देवाला आम्ही प्रिय आहो. म्हणून परमेश्वराने आम्हाला वाचवण्यासाठी मुक्तीची योजना केलेली आहे. आम्ही मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये वाचतो, आम्ही त्याच्यामध्ये वाचतो, येशूने सांगितलेलं आहे, एक मेंढरू हरवलं. एका व्यक्तीला 100 मेंढरे होते आणि त्याच्यापैकी एक हरवला. तेव्हा तो 99 सोडून एका मेंढरासाठी तो शोधत शोधत गेला. प्रियजनो, हे आम्हाला काय दाखवते? जो एक आहे, 99 आहे ते तर त्याच्या जवळच आहे, परंतु एक हरवलेला आहे, तो सुद्धा एक फार महत्वाचा आहे. प्रियजनो, आम्ही सर्व देवाचे लेकरे आहोत आणि आमच्यापैकी एक जरी भटकला तरी देवाला खूप दुःख होते. म्हणून आम्ही प्रत्येक जण देवासाठी खूप मौल्यवान आहोत, अमोल आहोत आणि महत्वपूर्ण आहोत. म्हणून देव आमच्यावर प्रेम करतो आणि आम्हाला वाचवण्यासाठी, आम्हाला पापापासून वाचवण्यासाठी, आम्हाला मुक्ती देण्यासाठी, आम्हाला अनंत जीवनाकडे नेण्यासाठी परमेश्वराने योजना बनवली आणि त्या योजनेद्वारे आम्हाला आपला पुत्र, स्वतःचा पुत्र आमच्यासाठी दिला. आणि तो ख्रिस्त, त्याचा जन्म या 25 तारखेला आम्ही त्याचा साजरा करणार आहोत. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या क्रिसमसच्या वेळेस, आगमन काळामध्ये आम्ही वापस येण्याचा वेळ आहे. जे आम्ही हरवलेलो होतो किंवा आम्ही भटकलो होतो किंवा आम्ही देवापासून दूर गेलो, तर आता वापस येण्याची वेळ आहे. कारण मुक्तीदाता येत आहे, आमचा तारणारा येत आहे. म्हणून आपण स्वतःला तयारी करूया, देवाला शरण जाऊया आणि पश्चाताप करूया आणि देवाच्या इच्छेनुसार देव तयारी करून आपण मुक्तीदात्याला आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या हृदयामध्ये आपण स्वीकार करूया.